नमस्कार मंडळी, श्रीदेवीच्या स्वयंपाकघरात आपलं स्वागत आहे। आज मी आपल्याला पुरणाच्या साराचा किंवा कटाच्या साराचा मसाला दाखवणार आहे। चला तर मग श्रीदेवीच्या स्वयंपाकघरात लागणारं साहित्य: सुकं खोबरं 50 ग्रॅम, 100 ग्रॅम धने, 4 लसणाच्या कुड्या, 10 ग्रॅम दगडफूल, 10 ग्रॅम तेजपत्ता, 20 ग्रॅम जिरे, 20 ग्रॅम शहाजिरे, 20 ग्रॅम दालचिनी, 10 ग्रॅम सुंठ, 10 ग्रॅम हिंग, 10 ग्रॅम मसाल्याचे वेलदोडे, 10 ग्रॅम लवंगा, 10 ग्रॅम मिरे, 10 ग्रॅम मोहरी, 10 ग्रॅम जायपत्री, 10 ग्रॅम मग आणि तळण्यासाठी लागणारं साहित्य: तेल। आता मी मसाला भाजायला घेत आहे। तेल जास्त नाही घालायचं, अगदी किंचित तेल घालायचं आहे। छान गुलाबी रंगाचा होईपर्यंत भाजायचं आणि तसाही खमंग वास सुटेलच याचा। हा मसाला वर्षभर टिकतो, वास जात नाही याचा। आपल्याला साराला 2-3 चमचे बास होतात। आता लसूण भाजून घेते। लसूण घालणं अगदी गरजेचं नाही आहे। ज्यांना नैवेद्याला लसूण चालत नसेल त्यांनी लसूण नाही घातला तरी चालतो। आता जिरे भाजून घेते। याला पण अगदी थेंबभरच तेल टाकायचं आहे। सगळे खमंग भाजून घ्यायचेत। आता सगळेच मसाले असेच खमंग भाजून घ्यायचेत आपल्याला। असा हा मसाला खमंग भाजून तयार झालेला आहे। आता आपण हा मिक्सर करून घेऊ। असा हा पुरणाच्या साराचा मसाला तयार झालेला आहे। याचा खमंग वास सुटलेला आहे। पण करून बघा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हां।